जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना तसेच साई रिक्षा चालक मालक संघटना आसनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या कार्यक्रमासाठी यांनी केलेलं आहे। नमस्कार, आपलं नाव सांगा सर्वप्रथम। माझं नाव राजेंद्र पांडुरंग देशमुख। या संघटनेचा मी सचिव आहे। रिक्षा चालक मालक संस्था यांच्या माध्यमातून आज आम्ही साई रिक्षा चालक मालक संघटनेचे उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज आम्ही इथे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं। त्यासाठी आम्हाला रिक्षा चालकांनी तसेच आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो। हे आपलं पहिलं शिबिर आहे की यापूर्वी देखील आपण शिबिर केले? यापूर्वी आमचे 2 वेळा असे शिबिर झालेले आहेत। या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेकडून किती बाटल्या या ठिकाणी जमा होतात, बॅग्स किती जमा होतात? 50-55 बॅग आमच्याकडे जमा होतात। एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे रिक्षा चालक युनियन रिक्षा बांधव या ठिकाणी रक्तदान करून ते गरजूंपर्यंत पोहोचवलं जातं आणि बरेचसे जीव वाचवले जातात। या उपक्रमासाठी आपण जनता दरबारकडून या संघटनेला शुभेच्छा देऊया। जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। खूप असं का